नमस्कार मित्रांनो, सावली होईन सुखाची या मालिकेच्या पुढील भागात आपल्याला पाहायला मिळणार आहे. रेवतीला अरविंद बजाज म्हणून माणूस भेटतो. एकदम वयस्कर. ते बघून रेवतीला धक्काच बसतो. ही देविका सगळी प्रॉपर्टी हडप करायला आली की काय? खोटं बोलती ही, म्हणून रेवती घाबरते. तर पुढील भागात गणपती बाप्पाचं विसर्जन असतं, म्हणून घरचे सगळे विसर्जनाला जातात आणि देविका घरीच असते. सुमित येतो. त्याला बघून देविका घाबरते आणि तिच्या रूम मध्ये पळत जाते आणि दार लावून घेते. रुद्रला फोन करते. हॅलो, प्लीज लवकर घरी या. रुद्रला विसर्जनाच्या गोंधळामुळे ऐकूच येत नाही. तो म्हणतो, हॅलो देविकाजी, मला काहीच ऐकू येत नाहीये. तर देविका परत बोलते, बिट्टीचा बाप आलाय, मला मारेल तो. म्हणल्यावर रुद्रला ऐकू येतं आणि तो घाबरतो. फोन ठेवून देतो. तर इकडे देविका सुमित येईल म्हणून खूप घाबरते. तर रुद्र विसर्जन सोडून गौरी बिट्टीला घरी घेऊन येईल का? आल्यावर रुद्रला सुमितला बघून धक्का बसेल का? आता सुमितचं काही खरं नाही. रुद्रचा रुद्र अवतार आता आपल्याला पाहायला मिळणार आहे मित्रांनो. चांगली हकालपट्टी सुमितची रुद्र करतो. कायमचं त्याला घराबाहेर काढतो. तर श्वेता आणि देविकाचा सुमितच्या बाबतीत काय निर्णय घेतील हे बघणं रंजक आहे मित्रांनो. व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद.